महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही नेहमीच पुरोगामी, सुधारक आणि परिवर्तनवादी म्हणून ओळखली जाते. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या या राज्याने देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवली. मात्र आज जेव्हा आपण इतिहासाकडे वळून पाहतो तेव्हा एक प्रश्न अस्वस्थ करतो. तो म्हणजे इतक्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळण्यासाठी तब्बल 6.5 दशकं का लागली आणि ती संधी ही एका दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरतीच का आली? अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी संधी मिळणं हा केवळ सत्तेचा बदल नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक विरोधाभास उघड करणारा क्षण आहे. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलोडे-कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत राज्याने अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बलाढ्य नेते पाहिले. सहकार चळवळ, ग्रामीण राजकारण, मुंबई केंद्रित सत्ता आणि जातीय आर्थिक समीकरणे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठा प्रभाव राहिलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये महिला आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, महापौर, पक्षाध्यक्ष झाल्या. मात्र सर्वोच्च सत्तास्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा महिलांसाठी कायमच अवघड ठरलेला आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती हा त्या अपूर्ण इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पण हा क्षण उजेडायला तब्बल 6.5 दशकांची प्रतीक्षाही करावी लागलेली आहे. 6.5 दशकांची प्रतीक्षा ही केवळ आकड्यांची गोष्ट नाहीये, ती सामाजिक मानसिकतेची गोष्ट आहे. देशातील इतर राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री दिल्या गेल्या, काही राज्यांनी महिला उपमुख्यमंत्रीही दिल्या, पण आपल्या महाराष्ट्रात सत्ता ही कायम पुरुष प्रधान राजकारणाच्या चौकटीमध्ये अडकलेली राहिलेली आहे. महिला नेत्या चांगले काम करतात, पण सत्ता सांभाळणं कठीण आहे हा अलिखित समज इतकी वर्ष राजकीय निर्णयांवरती प्रभाव टाकत राहिलेला आहे. त्यामुळे ही प्रतीक्षा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकही होती. पण मुख्य मुद्दा असा आहे की आजवर महिला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री का मिळू शकल्या नाहीयेत? तर यामागे एकच कारण नाहीये, तर कारणांची साखळी आहे. यामागे पक्षांतर्गत सत्ता रचना, निर्णय प्रक्रियेमध्ये पुरुषप्रधान नेतृत्व, त्याचप्रमाणे निवडणूक आणि सत्तेच्या गणितामध्ये महिलांना सेफ ऑप्शन मानलं न जाणे ही प्रमुख कारणं आहेत. तर अनेकदा महिला नेत्यांना संघटनात्मक किंवा प्रचारात्मक भूमिकांमध्ये मर्यादित ठेवलं जातं, तर सत्ता केंद्रित निर्णयांपासून दूर ठेवलं जातं. त्याचप्रमाणे सत्ता बदलाच्या निर्णायक क्षणी अनुभव, गणित आणि स्वीकार्य चेहरा या कारणांखाली देखील महिलांची नावे बाजूला पडतात. आता आपण वळूयात नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या समोरच्या आव्हानांकडे. सुनेत्रा पवार यांच्या समोरचं पहिलं आव्हान म्हणजे त्यांची ओळख. आता त्या केवळ अजित पवारांच्या पत्नी म्हणून पाहिल्या जाणार नाहीयेत. यासाठी त्यांना स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करावी लागणार आहे, उभी करावी लागेल. दुसरं मोठं आव्हान म्हणजे प्रशासनाचा अनुभव आणि निर्णायक क्षमता. उपमुख्यमंत्रीपद हे केवळ प्रतिकात्मक नसून ते संकट व्यवस्थापन, समन्वय आणि धोरणात्मक निर्णयांची कसोटी असते. तिसरं आव्हान म्हणजे जनतेचा विश्वास, जो भावनेपलीकडे जाऊन कामगिरीवरती मिळवावा लागतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजितदादांच्या पुरोगामीपणाचं शिवधनुष्य सुनेत्रा पवार यांना पेलणार का? कारण अजित पवार हे आक्रमक, निर्णायकक्षम आणि व्यवहार्य राजकारणासाठी ओळखले जात होते. त्यांचा पुरोगामीपणा हा केवळ भाषणांपुरता मर्यादित नव्हता, तर तो निर्णयांमध्ये देखील दिसायचा. हेच शिवधनुष्य पेलणं सोपं नाहीये. सुनेत्रा पवार यांना केवळ त्यांच्या विचारांचा वारसा नव्हे, तर त्या विचारांना कृतीत उतरवण्याची क्षमता देखील दाखवावी लागणार आहे. प्रश्न हा नाहीये की त्या अजित पवारांसारख्या होतील का, तर प्रश्न हा आहे की त्या स्वतःच्या शैलीमध्ये पुरोगामी नेतृत्व उभा करू शकतील का. महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या महिला लोकनेत्या होण्यासाठी सुनेत्रा पवार यांना अनेक टप्पे गाठायचे आहेत. ते कोणते त्यावरतीही आपण चर्चा करूयात. यातील पहिला टप्पा म्हणजे धोरणात्मक विषयावरती स्पष्ट भूमिका घेणं. दुसरा टप्पा म्हणजे महिला प्रश्नांना केवळ भावनिक नव्हे तर प्रभावी उपायांसारख्या माध्यमातून ते हाताळणं. तिसरा टप्पा म्हणजे पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन सर्वसामान्य महिलांशी थेट संवाद साधणं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा चौथा टप्पा म्हणजे कठीण निर्णय घेताना सहानुभूतीच्या नेत्या नव्हे तर कर्तृत्ववान नेत्या म्हणून स्वतःला सिद्ध करणं. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची जागा घेणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण राजकारणात रिकामी झालेली जागा केवळ पदाने भरली जात नाही, ती विश्वासाने, कामाने आणि काळाच्या कसोटीवरती भरली जाते. अजित पवारांनी उभं केलेलं राजकीय नेटवर्क, प्रशासनावरची पकड आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद हे सगळं एका दिवसामध्ये हस्तांतरित होत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उत्तराधिकारी नव्हे तर नवीन नेतृत्व म्हणून स्वतःची जागा तयार करावी लागणार आहे.
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आहेच, पण तो अंतिम टप्पा नाहीये. हा एक प्रारंभ आहे महिलांसाठी, राजकीय पक्षांसाठी आणि आपल्या समाजासाठी देखील. या संधीचं रूपांतर हे परिवर्तनात होईल की ती संधी केवळ अपवाद ठरेल हे त्यांच्या कामगिरीवरती आणि राजकीय इच्छाशक्तीवरती अवलंबून असणार आहे. आता येणारा पुढचा काळ हा सुनेत्रा पवार यांच्यासाठी कसोटीचा असणार आहे. त्या निर्णयामधून स्वतःचा ठसा उमटवतात का, महिला नेतृत्वासाठी नवा मापदंड उभा करतात का आणि त्याचबरोबर ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहितात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता, एका पक्षापुरता मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी ओळखीचा आहे. अतिशय दुःखद परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आलेली असली तरीही त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.